नाशिक महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्रमांक 18चे माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात दमदार एंट्री घेतली आहे। रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता दसक पंचक येथील मारुती मंदिरात त्यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ झालाय। यावेळी प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या महिला मंडळांनी सर्वप्रथम विशाल अण्णा संगमनेरे, संतोष कांबळे व प्रचारार्थी उमेदवार यांचे औक्षण केले। त्यानंतर ज्येष्ठ ग्रामस्थ वामनदादा बोराडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून अधिकृतरित्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे। यानंतर पंचक शिवारातील शनी मंदिरात दर्शन घेऊन विशाल संगमनेरे यांनी प्रभागातील नागरिकांचे आशीर्वाद घेतले। घरोघरी भेटी देत थेट संवाद साधत परिचय पत्रकांचे वाटप करण्यात आले। प्रचाराच्या पहिल्याच दिवशी महिलांसह ज्येष्ठ नागरिक व तरुणांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। मागील पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 18 मधून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी करत विशाल संगमनेरे यांनी बहुसंख्य मतांनी दणदणीत विजय मिळविला। नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला त्यांनी ठोस विकास कामांच्या माध्यमातून पूर्ण न्याय दिलाय। आमदार राहुल टिकले यांच्या निधीतून श्री संत ज्ञानेश्वर नगर येथील 3 मंदिराचे सुशोभीकरण, रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण, उद्यानाचे सुशोभीकरण, ग्रीन जिमची उभारणी, ड्रेनेज लाईन, डेंग्यू प्रतिबंधक मोहीम राबवण्यात आली। तसेच प्रभागातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता 20 लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ व जलवाहिन्यांची उभारणी करण्यात आली। कोरोना काळात निधी उपलब्ध नसतानाही नागरिकांच्या सेवेसाठी स्वतःच्या खर्चातून रुग्णालय सुरू करून आरोग्य सेवा देण्यात आली। गरजू नागरिकांना मोफत किराणा वाटप, प्रभागातील सुरक्षेसाठी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे, महिलांसाठी गृहउद्योग, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी, पथदीप दुरुस्ती अशा अनेक लोकहितासाठी कामे अखंडपणे सुरू ठेवण्यात आली। विकास कामांचा भक्कम पाया आणि नागरिकांशी थेट संवाद या जोरावर विशाल संगमनेरे यांचा प्रचार वेग घेत असून प्रभाग क्रमांक 18 मध्ये निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। 45 वर्ष झाले महानगरपालिका जाऊन नगरपालिकेमध्ये बरेचसे काही लोक आले गेले, तर ज्यांनी काय केलं तर मला असं माहिती आहे की ज्याचं काम आहे, सूर्य कधी प्रकाश त्याला झाकत नाही, सूर्याचा प्रकाश लपून राहत नाही, तर आमचा विशाल भाऊचा प्रकाश कुठेच लपणार नाही आणि त्यांना भरपूर यश मिळणार आहे। ते निवडून तर आलेच असं समजून घ्या, पण जास्त मताने येणार आहे, ठरलं 2-3च लोक निवडून येणार आहे। माझा आशीर्वाद आहे भाऊला। आमचे अण्णा आता आम्हाला इथे येऊन 20 वर्ष झाले, पण कुठं काही जरी असलं, लाईट बंद झाली, कधी काही झालं, 5 मिनिटात लगेच इतकी तयारी करता का लगेच मावशी जा बरं बाहेर, लाईट आली की नाही बघा, पाण्याची सोय असू कशी असू, आणि कुठल्या अर्ध्या रात्री काही हे असलं तरी इतके कामं येतात का त्यांच्यासारखं खरंच काय आभार मानावं मला तेच कळत नाही। आणि माझ्या मुलांच्या बाबतीत तर विशेष नाही, माझ्या भूषणसाठी ते अर्ध्या रात्री उभे राहतात आणि असे सहकार्य ते खूप त्यांना म्हणजे असं खूप हे करतात ते, तर त्यांच्या बाबतीत मी सगळ्यांना विनंती माझीवाली। विशाल संगमनेरे गेल्या इलेक्शनमध्ये जे निवडून आलेत आणि आत्ता जी ही संख्या उभी आहे ही तर माझ्यासाठी म्हणजे खूप कमी वाटते। यापेक्षा जास्त कार्य मोठं केले असल्यामुळे इथे जरी कमी असेल तरी तिथे देताना खूप मोठी संख्येने निवडून येणार आहेत आणि यासाठी त्यांच्या पुढच्या वाटचालीत आजच निवडून आले असंच आपण समजूया आणि आजच त्यांची गुलाल उधळायचा का नाही ते तुम्ही ठरवा। गुलाल म्हणजे प्रत्यक्ष जरी नसला तरीही तुम्ही जो दाखवलेला हा गुलालच आहे आणि या गुलालालाच अजून रंग येऊ द्या आणि पुढच्या 5 वर्षात आपल्याला त्यांच्याकडून जी काय सहकार्य, जी काय मदत किंवा आपली जी कामं रखडलेली आहेत, रस्ता मेन, हे सगळ्या गोष्टी होणारच आणि ते सगळं काम आपले विशाल संगमनेरे करतील या अपेक्षेने आपण त्यांना निवडून देणार आहोत आणि त्यांना द्यायचंच आहे। आजच ते विजयी झाले, आपण अशाच याच्यात टाळ्या वाजवा।